मराठी एक्सप्रेस. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आणि आपल्या सगळ्याच प्लॅटफॉर्म्सवरती. मंडळी, आज आपण साडे या गावामध्ये आहोत. साडे तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर या ठिकाणी. आणि या ठिकाणी आपण शेवग्याच्या एका प्लॉटमध्ये आहोत आणि या शेवग्याच्या प्लॉटपासून कसे उत्पादनं किंवा कसं पीक आपल्याला घेता येऊ शकतं हे जाणून घेऊयात. दादा नमस्कार, स्वागत आहे तुमचं. तुमचा परिचय आमच्या प्रेक्षकांना तुम्ही द्या. मी महादेव मोरे, मुक्काम पोस्ट साडे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आणि तुमच्यासाठी किंवा तुमच्यापर्यंत संपर्क जर करायचा असेल तर तुमचा संपर्क क्रमांक देखील सांगा. 9527700414. तर मला सांगा, आता ही जी शेती आहे, ही शेती तुमची या ठिकाणी किती क्षेत्र आहे शेतीचं? सध्या आपण 4 एकरमध्ये करतो आहे पानांच्या उत्पन्नासाठी. पानांच्या उत्पन्नासाठी 4 एकर क्षेत्र आहे. साधारणतः या 4 एकर क्षेत्रामधनं आपण यावर्षी किती उत्पादन घेतलेलं आहे? नाही, एकरी 4 टन जर म्हणलं तर 16 टनापर्यंत एकरी मिळू शकतो वर्षभरामध्ये. अच्छा. आणि पूर्ण माल तुमचा सेल झालेला आहे? हो, पूर्ण सेल होतो. डिमांड कशी याची मालाची? नाही, डिमांड आणि सप्लायमध्ये भरपूर तफावत आहे. डिमांड जास्त आहे, सप्लाय कमी. क्या बात आहे. डिमांड जास्त आणि सप्लाय कमी अशी परिस्थिती या सगळ्या मालाची आहे. पूर्ण व्हिडिओ आपण लवकरच बघणार आहोत. तत्पूर्वी आपल्या सगळ्याच प्लॅटफॉर्म्सला तुम्ही कनेक्ट जरूर व्हा. तर मोरे सर आपल्या सोबत आहेत आणि असंख्य वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती त्यांचे इंटरव्ह्यूज, त्यांचे बाईट हे प्रचंड व्हायरल झालेले आहेत. त्याचं कारण असं आहे की तुम्ही बघत आहात, हा आहे शेवगा. आणि शेवग्याची शेती ही कशी उत्पन्न देणारी शेती आणि भरघोस उत्पन्न देणारी शेती आहे याचं एक चांगलं मॉड्यूल त्यांनी सेट केलेलं आहे. आणि त्याच सगळ्या गोष्टींची माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर मंडळी, मोरिंगा पावडर आणि या मोरिंगाच्या शेंगा, तर या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आरोग्यासाठी, त्याचप्रमाणे फार्मास्युटिकल्ससाठी आणि इतर सगळ्याच क्षेत्रांमध्ये. आता त्यातल्या त्यात मोरिंगा आणि मोरिंगा पावडर हे जे काही प्रोडक्ट्स आहेत, हे प्रोडक्ट्स एक्सपोर्टसुद्धा केले जातात आणि याला स्थानिक बाजारपेठेमध्ये देखील मागणी आहे. आणि त्यातनं चांगला नफा आणि चांगलं नियोजन मोरे सरांनी हे करून दाखवलेलं आहे. आज आपण त्यांच्या या प्लॉटवरती आहोत. मोरे सर, स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्याच प्लॅटफॉर्म्सवरती. काय सांगाल, कसा अनुभव आहे तुमचा या मोरिंगाच्या फार्मिंगच्या संदर्भाने? नाही, एकदम छान असं पीक आहे. अगदी कमी कष्टात आणि कमी खर्चात असं रेग्युलर असं उत्पन्न देणारं पिकाचं एकदम चांगला असा सोर्स आहे आपल्यासाठी. बरं. आणि एकदा लागवड केली तर 7 ते 8 वर्ष कंटिन्यू उत्पन्न मिळतं. आणि दुसरी गोष्ट, आज जर आमच्याकडे परिस्थिती बघितली, अगदी खूप कमी पाणी आहे, म्हणजे एकदम ड्राय पट्टा येतो. एप्रिल मे नंतर आमच्याकडे पाण्याची खूप टंचाई असते. अशा परिस्थितीत बाकी जर फळबागा म्हणा किंवा कुठेतरी पीक जगवणं खूप मुश्किल आहे. बरोबर. पण शेवगा असं आहे, जर आपण कटिंग करून जर त्याचा पाला काढून जर सोडलं तर ते मरत नाही. ज्यावेळेस आपला पाला वगैरे चालू होणार त्यावेळेस त्याचं उत्पन्न आपल्या नंतर लगेच चालू होऊन जातं. आता इकडे आम्हाला 2 प्लॉट दिसतात. पहिला प्लॉट हा ज्याची कटिंग झालेली आहे आणि दुसरा प्लॉट हा ज्याला शेंगा लागलेल्या आहेत. तर काय सांगाल या प्लॉटच्या संदर्भाने? काय सांगाल, हा कसा प्लॉट आहे, किती झाड आहेत आणि याची काय अंतर आहे, कसा हा प्लॉट? हा पहिला जो प्लॉट आहे, हा कटिंग जो केलाय हा पाल्यासाठी उत्पन्नासाठी केलाय. बरं. याचं लाईन मध्ये अंतर आहे 5 फूट, रोपांमध्ये आहे 8 ते 9 इंच. हा फक्त आपण पाल्यासाठी 2-2 महिन्यातून एक वेळ कटिंग करतो. आणि हा जो आहे ही सेम व्हरायटी आहे आपली वलयपट्टी. पानांसाठी जी व्हरायटी वापरतो आपल्याकडे कॉमन जर बघितलं तर साधारणतः ओडीसी 3 व्हरायटी शेंगासाठी खूप चांगली चालते. ओके. पण त्याच बेसिसवर आपण वलयपट्टी व्हरायटी शेंगासाठी ट्राय केली. मागील जवळजवळ 2.5-3 वर्ष झाला ट्रायल आणि एरर चालू आहे त्या व्हरायटी. इकडे ट्राय एंड एरर सुरू आहे. तेवढं शेंगाच्या बाबतीत आपल्याला सक्सेस मिळाला नाही. पालाच्या बाबतीत एकदम चांगली, म्हणजे एकदम सक्सेसफुल अशी व्हरायटी आहे. पण शेंगाच्या बाबतीत तर फेल आहे व्हरायटी. शक्यतो जर नवीन शेंगासाठी कोणाला लागवड वगैरे करायची असेल, न केलेलं बरं. का तर 2.5 वर्षामध्ये आम्हाला पाहिजे तसं यश किंवा पाहिजे तसे शेंगा त्याला निघालेलं नाही. क्वालिटी आहे पण क्वांटिटी मिळत नाही, त्याच्यामुळे मग ते फेल आहे. अच्छा, म्हणजे आपण शेंगा विक्री करून जे आपल्याला अपेक्षित उत्पन्न आहे ते यामधनं मिळू शकत नाही. आणि कसं असतं, सगळ्यात गोष्ट महत्वाची म्हणजे शेंगाचं तुमचं बहुतेक करून आपलं हवामान किंवा बाजारपेठ ह्याच्यावर सगळं उत्पन्न डिपेंड आहे. तर आपल्याकडे पाल्यासाठी जर म्हटलं तर 2-2 महिन्याला कंटिन्यू ह्याच्यावर तुमचं असं ऊन, पाऊस, वारा किंवा इतर कुठल्या गोष्टीचा परिणाम होत नाही. बरं. मला वाटतं आपण बसूया तिकडे. हो. तर सर, आपल्या मागे जो प्लॉट आहे, जो कटिंग झालेला प्लॉट आहे, या प्लॉटच्या संदर्भाने काय माहिती द्याल? म्हणजे कशा पद्धतीनं आपण हा प्लॉट डेव्हलप केला, याच्यासाठी कोणतं वाण आपण वापरलं आणि या प्लॉटचा उद्देश काय आहे?
नाही, आपण जो हा प्लॉट केलेला आहे आपण 2020 मध्ये अगदी कोरोना काळामध्ये आपल्याकडे शेंगाची शेती होती. हा 9.5 एकरवरती आपण त्यावेळेस शेंगाची शेती केली होती. बर 2018 लागवड केली होती. 19 मध्ये कोरोनापर्यंत ठीक होतं, पण त्यावेळेस रेट वगैरे थोडे बऱ्यापैकी मिळाले. ज्यावेळेस लॉकडाऊन पडलं तिथून मग रेट खूप कमी झाले. मग त्यावेळेस अगदी आमचं ते लावलेला खर्च सुद्धा निघणं मुश्किल झालं. बर त्याच्यातूनच मग आम्हाला एक कन्सेप्ट सुचला की बाबा शेवग्याच्या पानांची शेती होते, अशी सोशल मीडियावर वगैरे माहिती मिळून गेली. मग तिथून आपण 2020 साली शेवग्याची लागवड पानांसाठी केली. बर ह्या लागवडीमध्ये आपण सुरुवातीला ओडिसी 3-1 वापरलं, पण भरपूर सारे प्रॉब्लेम होते त्यामध्ये. 2023 परत थोडा अभ्यास करून मग नवीन वलयपट्टी म्हणून व्हरायटी आपण पानांसाठी वापरली. बर 2023 आपण ह्या एप्रिल 2023 या प्लॉटची लागवड केली होती. पाठीमागे जे बघताय आपण ते, बर त्याच्यामध्ये 5 फूट लाईनमध्ये अंतर ठेवलंय. 8 ते 9 इंच 2 रोपांमध्ये अंतर आहे आणि ड्रिप आपण इन लाईन वापरलेलं आहे. अच्छा आता एकदा जर लागवड केली तर 7 ते 8 वर्ष हे पीक कंटिन्यू चालतं. बर त्याच्यामुळे परत मग आपला जमिनीचे नांगरणे असेल किंवा इतर खर्च करण्याची जास्त गरज नाही. बियाणं, औषधं, खतं ह्या गोष्टीचा खर्च खूप कमी होऊन जातो. बर यात आंतरपीक कुठलं घेतच नाही तुम्ही? नाही, यामध्ये आपण साधारणतः कमी उंचीचं जसं कोथिंबीर, मेथी वगैरे पीक घेऊ शकतो. ओके बर आता मला सांगा हा जो प्लॉट आहे आपला हा मला सांगा आता हा जो प्लॉट कट झालेला आहे हो. हा आपण केवळ पाल्यांसाठी हा प्लॉट डेव्हलप पानांसाठी, केलेला आहे. पानांसाठी. पानांसाठी, पाल्यासाठी, पावडरसाठी डेव्हलप केला आहे फॉर एक्झाम्पल. तर ही झाडांची संख्या किती आणि किती क्षेत्र आहे? आपला हा 4 एकरमध्ये आहे. एकरी साधारणतः 11,000 झाडं बसतात. अच्छा म्हणजे 4 एकरामध्ये जवळपास 44,000. हा 44,000 4 एकरमध्ये. साधारणतः तूट वगैरे एक 10% जरी धरलं तर 40,000च्या आसपास झाडं आहेत 4 एकरामध्ये. हो 4 एकराचा हा प्लॉट आहे. हो. बर तर आता या 4 एकरमध्ये पूर्ण 4 एकर एक सोबत तुम्ही लागवड केली होती की काही टप्प्याटप्प्याने केली? नाही, सुरुवातीला आपण 4 एकर एक टाइम केली होती. पलीकडे आता आपले केळी त्या क्षेत्रात, त्यावेळेस आपण सुरुवातीला 4 एकर एकदाच केली, पण त्यावेळेस ओडिसी 3 व्हरायटी केली. अच्छा आता 2023 नंतर आपण हा 4 एकर एक वेळेस लावला, वन टाइम. ओके हा वलयपट्टी व्हरायटी लावली ही. अच्छा बर आता सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यांना भेडसावणारे प्रश्न की याच्यातनं जो काही माल उत्पन्न होतो किंवा जो काही पाला आपल्याला मिळतो किंवा जी काही पावडर आपल्याला मिळते याचं व्यवस्थापन, याची विक्री व्यवस्था कशी आपण करतो? नाही, म्हणजे पूर्ण भारतामध्ये तर आपण देतोच आपला माल, पावडर असेल किंवा पाला, जसं कस्टमरची रिक्वायरमेंट आहे किंवा कंपन्यांना वगैरे आपण बल्क क्वांटिटीमध्ये पाला वगैरे देतो. बर तर ज्याला ज्या रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे आपण ऑल ओव्हर इंडिया असेल किंवा अगदी बाहेर बी USA ला बी आपण 2-3 वेळा शिपमेंट दिलंय. अच्छा नेपाळला वगैरे आपला जातो माल. क्या बात आहे. म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीचा माल देखील आपण या ठिकाणी उत्पादित करत आहोत. हो. बर तर मग आता हा जो माल आपण तयार करतो आहोत हा माल भारतात प्रामुख्याने कुठे कुठे आपण पाठवलेला आहे? नाही, जास्त करून आता पावडर बाबतीत जर बोलायचं झालं तर जे मेट्रो सिटी आहेत त्यामध्ये डिमांड जास्त आहे. ह्या विषयी कसं मोरिंगा पावडर हा कन्सेप्ट मागील 2-3 वर्षापूर्वी थोडा ट्रेंडिंग मध्ये आला. आणि अगोदर म्हणजे ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली त्यावेळेस हा कन्सेप्ट कुठेही नव्हता. अगदी महाराष्ट्राचा विचार केला तर मी सगळ्यात पहिल्यांदा मीच प्रयोग केला होता. अच्छा पहिले शेतकरी अडचणी अगदी आपण म्हणजे शून्यातनं सुरुवात केली. ओके आणि म्हणजे खूप अडचणी होत्या. आज 2023-24 नंतर खूप ट्रेंडिंगला आला हा विषय. ओके आणि याचं खूप अगदी जागतिक मोठं मार्केट बी उपलब्ध होऊन गेलं. या बाबतीत साधारणतः आपण पावडर असेल किंवा पाला असेल दोन्ही स्वरूपामध्ये मार्केटिंग करू शकतो. किंवा काही आता याच्यामध्ये बाय प्रोडक्ट भरपूर असं कॅडबरी, चॉकलेट, बिस्किट, न्यूट्री बार म्हणा किंवा इतरही आणखी टॅबलेट, कॅप्सूल असे बरेचसे प्रोडक्ट आता काही कंपन्या वगैरे बनवून सेल करतात मार्केटिंग. तर आता तुम्ही जो माल एक्सपोर्ट करत आहात तो म्हणजे फार्मास्युटिकल्स कंपन्या आहेत, शिवाय जास्त करून आयुर्वेदिक कंपन्या असतील किंवा एक्स्ट्रक्शन म्हणजे ह्याच्यातनं कॅल्शियम, प्रोटीन एक्स्ट्रक्शन काढलं जातं. ओके त्याच्यासाठी वापरला जातो. किंवा एक फूड सप्लिमेंट म्हणून. बर जास्त करून आता जे काही पैलवान असतील किंवा जे काही जिम करणारे आहेत त्या लोकांसाठी वापरतात. किंवा बऱ्याचशा प्रमाणात जवळजवळ 300 पेक्षा जास्त आजारावर तसं जर पाहिलं तर मोरिंगा पावडर काम करतं. अगदी तुमचा BP, शुगर असेल, गुडघेदुखी, सांधेदुखी, पोट साफ न होणे, गॅस ऍसिडिटी अशा बऱ्याचशा गोष्टीवर, मायग्रेशन असेल तर ह्या गोष्टीवर असं रेग्युलरली आपण वापर करू शकतो. एक फूड सप्लिमेंट म्हणून बी याचा वापर खूप चांगला अशा सुपर फूड हो वापर करू शकतो. याच्यात जर बघितलं तर अगदी सगळेच न्यूट्रिशन, कॅल्शियम असेल, प्रोटीन असेल, व्हिटॅमिन असेल किंवा आयरन वगैरे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. जे बाकी गोष्टीतनं तुम्ही जर संत्री वगैरे खाल्लं व्हिटॅमिन जे मिळतं ते अगदी एकाच गोष्टीतनं व्हिटॅमिन, प्रोटीन, कॅल्शियम, आयरन सगळ्याच गोष्टी एकाच गोष्टीतनं मिळून जातात.
म्हणजे याचं विक्री व्यवस्थापनाची एक लिंक तुम्ही मागच्या 2-4 वर्षामध्ये सेट करून ठेवली. हा 2021 पासून आपण मार्केटिंग मध्ये बेसिकली आपला मार्केटिंगचा काही संबंध नव्हता. पूर्वी आपण पारंपरिक शेती काय अडचणी आल्या बरं याला विक्री करत नाही, असताना? सुरुवातीला विक्रीची कुठली सिस्टम नव्हती, पण ज्यावेळेस आपण सुरुवात केली त्यावेळेस हळूहळू मग त्याला गोष्टी लक्षात येत गेल्या. आज म्हणजे एकदम मार्केटिंग माझ्यासाठी एकदम इझी आहे, असं मला काही अवघड वाटत नाही. आता तुमच्या 4 वर्षाच्या अनुभवामुळे तुम्हाला ते इझी झालंय. हो. पण आपल्या प्रेक्षकांना जे पहिल्यांदा हा व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी मात्र ही प्रचंड जिकिरीची आणि मोठी गोष्ट आहे. कारण काय होतं, बऱ्याचदा आपण काही सेमिनार्स अटेंड करतो किंवा या उद्योगाच्या संदर्भाने आपण वेगवेगळे व्याख्यानं अटेंड करतो आणि मग त्या ठिकाणी 2-3 ऑप्शन दिले जातात. B2B मार्केटिंग, B2C मार्केटिंग वगैरे XYZ जे काही मार्केटिंगचे प्रकार असतील किंवा जे काही सेलिंगचे प्रकार असतील. मग तुम्ही माल हा फ्लिपकार्ट, ॲमेझॉनवरती देखील सेल करू शकता किंवा एखाद्या कंपनीला तुम्ही याचा सप्लाय देऊ शकता किंवा तुम्ही जसं म्हणालात की आपण नेपाळ आणि इतर देशांमध्ये देखील हा माल पाठवलेला आहे. म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आपण उत्पादित करून तो एक्सपोर्ट देखील केलेला आहे. ही देखील तुमची उदाहरणं आहे. तर अशा केसमध्ये सगळ्यात सुरुवातीला याचं विक्रीचं तुमचं कसं शेड्यूल तयार झालं आणि पहिला माल तुम्ही कुठे विकला? नाही, आपण सुरुवातीला बल्कमध्ये काम करत होतो. मोठा असं व्यापारी असेल, कंपनी असेल, त्यांना आपण देत होतो. त्यावेळेस आपली लिंक नव्हती. आपण ब्रोकर थ्रू वगैरे सुरुवातीला थोडं कमिशन बेसवर त्यांच्याकडून काम करून घेतली मार्केटिंगची. पुढील काळामध्ये आपण स्वतः किरकोळमध्ये ॲमेझॉन, फ्लिपकार्ट असेल किंवा असं डायरेक्ट मॉल असेल, मेडिकल स्टोअर असेल, त्यांना देखील छोटं पॅकिंग करून विकलं. आणि रिसेलिंग जे काय आता हे अमेझॉन, फ्लिपकार्टवर किंवा कुठल्या साईटवर जे लोक सेलिंग करतात, सगळे ऑप्शन तुम्ही ट्राय केले आहेत. म्हणजे या बाबतीत मार्केटिंगच्या बाबतीत जेवढे काही ऑप्शन असतील तेवढे सगळे आपले म्हणजे ट्राय केले आहेत. आणि शक्यतो काय होतं, B2C मध्ये म्हणजे पैसा आहे भरपूर, पण कस्टमर पर्यंत तुम्ही पोहोचणं गरजेचं आहे. त्यांना योग्य ते सर्व्हिस देणं गरजेचं आहे आणि कस्टमरची रिटर्न ऑर्डर येणं खूप गरजेचं आहे. त्या पद्धतीने लागेल आपण त्या पद्धतीनं B2B जर केलं तर त्यामध्ये जास्त त्रास नाही. ओके, एकदम म्हणजे इझिली जास्त रिपॅकिंगसाठी ते लोक वापरतात. आपण म्हणजे त्यांना सप्लाय देऊन त्यांचे ते पॅकिंग करून, ब्रँडिंग करून त्यांचे ते सेलिंग करू शकतात. बरं. आणि कंपन्यांचं जे असतं ते मोठ्या क्वांटिटीमध्ये, म्हणजे तुमचा 5 टन 10 टन जर ड्राय पाला असेल तर ते पाला कंपन्या डायरेक्ट घेतात आपल्याकडून. ओके, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही जे यामधले जे काही आपण ज्याला म्हणू ट्रेडर्स आहेत किंवा कमिशनवरती काम करणारे मंडळी आहेत त्यांच्या थ्रू याची विक्री केली. त्याच्यानंतर मग तुम्हाला डायरेक्ट याचे कॉन्ट्रॅक्टर्स मिळाले की जे तुमच्याकडनं बल्कमध्ये माल खरेदी करतील. आणि आता तुमच्यापर्यंत असे कॉन्टॅक्ट्स आहेत तुमच्याकडे की जे माल एक्सपोर्ट सुद्धा तुमच्याकडनं घेऊन एक्सपोर्ट करून देतात तुम्हाला. डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. बर, आता एक्सपोर्टचं झालं किंवा इथल्या सगळ्या गोष्टींचं झालं. मी मध्यंतरी तुमचा आणि तुमच्या एका मित्राचा एक व्हिडिओ पाहिला होता ज्या ठिकाणी तुमच्या दोघांचाही एक इंटरव्ह्यू त्या ठिकाणी होता. तर तुमच्या त्या मित्राने देखील तुमच्या सारखंच एक प्लॉट डेव्हलप केला आणि त्यांच्या विक्री व्यवस्थापनाची देखील तुम्ही जबाबदारी घेतली होती. तर तो काय अनुभव होता, ते कसं एक्सप्लेन कराल, काय सांगाल त्याबद्दल? नाही, बेसिकली काय होतं, लोकांचं कसं हा नवीन कन्सेप्ट आहे. लोकांचं कसं एक भीती असते. पारंपरिक शेती सोडा आज कुठलं लोक म्हणजे शेतकरी वर्ग तयार नाही. बरोबर आहे. एक अनाठाही भीती. तुम्हाला कांद्याला नाही बाजार मिळाला किंवा कुठल्या पिकात जरी फेल गेलं तरी चालेल, पण सेफ मध्ये पाहिजे, आपल्याला रिस्क नको, असं लोकांची मानसिकता असते. बरोबर. आणि बरेचसे लोक आता माझ्याकडे जवळजवळ बरेचसे लोक व्हिजिट करतात प्लॉट वगैरे पाहण्यासाठी किंवा हे येणार, बघणार आणि नंतर ते लोक विसरून जाणार. कोण मानसिकता होत नाही. आणि एक चेष्टेचा विषय होतो. लोकांना म्हणायचं कुठं पाला विकतो का, कोण खाणार आणि याच्यातनं खरंच याचा पैसा मिळतो का. बेसिक आपली मानसिकता कशी असते, कांदा मार्केटला विकतो, पण अशी आहे गोष्ट आहे ह्याला मार्केट भले उपलब्ध नाही पण याचे बाजार स्टेबल आहे, टिकून आहे त्याच गोष्टीमुळे. आणि याचे डिमांड आणि सप्लायमध्ये खूप मोठी तफावत आहे. तर जे कोणी आपण आहेत आपलं एक जेन्युइन प्रश्न, जसं तुम्ही म्हणा. ओके, कॅरी ऑन तुम्ही. नाही, शेतकऱ्यांना आपण कसं जर कोणी केलं तर आपण आपल्या गायडन्सनं त्यांना पूर्ण अगदी लागवडीपासून मार्केटिंग वगैरे सगळ्या गोष्टी करून देऊ शकतो. अच्छा, आता जसं तुम्ही म्हणालात की याच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. कशी तफावत आहे? मागणी जास्त आहे की पुरवठा जास्त आहे? नाही, आता तुम्ही जर तुमच्या तालुक्याचा किंवा तुमच्या जिल्ह्याचा विचार केला तर तुमच्यात कुठेही तुम्हाला हा प्लॉट असं पाल्यासाठी 4-4 आणि 10-10 एकरचा प्लॉट तर बघायलाच मिळणार नाही. पालण्यासाठी शेती हा कन्सेप्ट नाहीच मुळात. तुमच्याकडे शेंगाची शेती पाहायला मिळतो की एक 200 एकर जिल्ह्यामध्ये आहे किंवा 500 एकर आहे, पण तुम्हाला पाल्यासाठी प्लॉट केलाय असं तुम्हाला कुठेच दिसणार नाही. अगदी बरोबर. हो, त्याच्यामुळे कसं होतं, या गोष्टीला आता नवीन आहे आणि ऍक्सेप्ट लोक करत नाहीत की बुवा खरंच पाला विकतो. लोकांना वाटतं काहीतरी नाही, हा पाला कोण खाणार, याला खरंच घेतात का.
त्याच्यामुळं पाला आणि ह्या पाल्याला मार्केट आहे. मार्केट फक्त भारतातच नाही तर ते विदेशात देखील आहे. जागतिक बाजारपेठ याची खुली आहे असं म्हणायला आपल्याला बिलकुल हरकत नाही. आता जागतिक आरोग्य संघटनेने याला सुपर फूडचा दर्जा दिला आहे. त्याच्यामुळे बाहेरील देशात देखील आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये खूप डिमांड आहे या गोष्टीला. नाही, माझा प्रश्न इथे होता दादा की तुमचे जे मित्र आहेत त्यांनी देखील तुमची बघून शेती त्यांनी केली, त्यांनी देखील हे मोरिंगा यामध्ये प्लांट केला त्यांच्या शेतामध्ये, त्यांनी देखील त्याचं पाल्यासाठीचं उत्पादन घेतलं. हो. तर तसे आणखी काही शेतकरी किंवा फॉर एक्झाम्पल मी स्वतःच फॉर एक्झाम्पल आता मी स्वतः तुमच्याकडे असा प्रस्ताव जर का ठेवला की दादा माझ्याकडे एक दोन एकर शेती आहे आणि त्या 1-2 एकर शेतीमध्ये मला पाल्यासाठीचं पीक घ्यायचं आहे, तर माझ्याकडे कुठलीच विक्री व्यवस्था पण नाहीये किंवा माझे कॉन्टॅक्ट्स नाही आहेत, मला माहिती नाही की मला कुणाला जाऊन हा माल 3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर विकायचा आहे, तर मला त्या केसमध्ये तुमची मदत होऊ शकेल का? आणि आमच्या ग्राहकांना प्रेक्षकांना जर का तसं करायचं असेल तर त्यांना मदत होऊ शकेल का? तुम्ही ती मदत करू शकाल? 100% करू शकतो, काही अडचण नाही. अगदी कशा पद्धतीनं ते थोडीशी विस्तृत करून सांगा. नाही, आता तुमची जर स्वतःची वैयक्तिक तयारी असेल, फूड लायसन्स स्वतःचं वैयक्तिक घेऊन छोटं पॅकिंग बनवून मेडिकल स्टोअर मॉलवाले किंवा तुमच्या ज्या पद्धतीनं तुम्हाला करता येईल मार्केटिंग त्या पद्धतीने करू शकता. तिथं आम्ही तुम्हाला पूर्ण गायडन्स पॅकेजिंग मटेरियल असेल, पावडर बनवणे असेल किंवा त्याचं लायसन वगैरे हे का गोष्टीसाठी आम्ही पूर्ण लॅब टेस्टिंग साठी सपोर्ट करू शकतो. जे तुम्हाला माहिती पाहिजे ते आम्ही पुरवू शकतो, पण तिथं तयारी तुमची पाहिजे. तिथं व्हॅल्युएशन 100% होणार आहे. जो 100 रुपये प्रोडक्ट जाणार आहे तो तुमचा 1,500-2,000 हजार रुपये किलोवरती जाणार आहे. बरोबर. पण तिथं तुमचं स्वतःचं वैयक्तिक योगदान किती त्याच्यावर तुमचं ते सेलिंग डिपार्टमेंट म्हणजे सेल होणार ते अवलंबून आहे. आता बल्क मध्ये फॉर एक्झाम्पल जसा की एक प्लॉट झाला 3 महिन्यानंतर हा प्लॉट होतो असं तुमचं सांगणं आहे. जसा प्लॉट कंप्लीट झाला, आपण जसं आता हा कटिंग झालेला प्लॉट आहे, हा प्लॉट कटिंग झाला, पाला वेगळा केला, तो पाला एका बॅगमध्ये भरला आणि तो एखाद्या व्यक्तीला आपल्याला विकायचा आहे, तर तशी व्यवस्था तयार होऊ शकते का? किंवा विकत घेणार जर आपल्याशी कॉन्टॅक्ट केलं तर आपण तशा पद्धतीने हेल्प देखील करू शकतो. अच्छा. फक्त म्हणजे झाल्यानंतर मग मालाचे फोटो वगैरे जर पाठवले तर समोर आपण पाठवून वगैरे त्याचे रेट वगैरे मग डिसाईड करून तशा पद्धतीने विक्री करून देऊ शकतो आपण. अच्छा, म्हणजे तुमचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत त्या कॉन्टॅक्टचा उपयोग करून आपल्या शेतामध्ये उत्पादित झालेला पाला हा डायरेक्ट B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस सेल आपण तशा डील करू शकतो. बरं, आता दुसरी गोष्ट याच्या परत आपण शेतीच्या मुद्द्याकडे येऊयात. हा जो प्लॉट आहे हा प्लॉट आफ्टर कटिंग किती दिवसानंतर याला हार्वेस्टिंगला येतो? साधारणतः आपण बियापासून लागवड केली असते. बिया लावल्यापासून 2 महिने म्हणजे झाड 2 फुटापर्यंत होतं आणि पुढील 1 महिने म्हणजे 2.5 ते 3 महिने तुमची फर्स्ट कटिंग येईल. पहिल्या कटिंगला साधारणतः सिंगल झाड असते, एकच काडी असते, 350 ते 400 किलो वाळलेल्या पानांचं वेट येतं. आणि नंतर एकरी ज्यावेळेस आपण एक कटिंग घेतो त्यावेळेस त्याला 2 ते 3 फुटवे येतात झाडाला. आपलं 350 किलो जर उत्पन्न निघलं डबल होतं, 700 किलो पर्यंत जातं. आणि नंतर 2 ते म्हणजे साधारणतः 2 महिने ऍव्हरेज मध्ये पकडायचं. आता सीझन नुसार टाइम पिरियड बदलतो. थंडी असेल तर 2 महिने कटिंगला लागतात, उन्हाळा असेल तर 1.5 महिन्यामध्ये पाण्याची जर उपलब्ध असेल 1.5 महिन्याला कटिंग होऊन जाते. अशा पद्धतीने आपल्याला 2 महिन्याला एक 700-800 किलो एकरी उत्पन्न मिळतं. वर्षभरात 6 कटिंग होऊन जातात. बरं, म्हणजे एका वर्षामध्ये 6 कटिंगचा जर का आपण विचार केला तर एकरी किती किलो म्हणलात तुम्ही? एक साधारणतः 3 टनापासून 5 टनापर्यंत निघतं. ऍव्हरेज म्हटलं तर 4 टनापर्यंत वाळलेला पाला मिळू शकतो एकरी. वार्षिक 5 टनापर्यंत पाला मिळू शकतो. म्हणजे आपण 3 ते 5 या दरम्यान घेतो. आता त्याच्यामध्ये गुणवत्ता ही आपल्या पिकाचं कसं असतं, ज्या त्या एरियानुसार तुमची जमीन जर चांगली सुपीक असेल, काळी कसदार असेल तर पानांची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त होऊन उत्पन्न वाढू शकतं. जमीन जर हलक्या प्रतीची असेल, पाण्याची कमतरता असेल, थोडं एखादी कटिंग जर फेल गेली तर उत्पन्न कमी बी होऊ शकतं. अच्छा, कटिंग फेल जाण्याची कारण काय काय आहेत बरं मुख्यतः? नाही, यामध्ये कसं राहतं, थोडंफार आपलं जर समजा आता आमच्याकडे पाण्याची टंचाई आहे, आता मग आपण जर पाणी नाही देऊ शकलो तर झाड मरत नाही पण त्याचं उत्पन्न बंद होतं. अच्छा, म्हणजे पाला त्याला फुटवे कमी होतात. फुटवे येणार पण ते वाढणार नाही. जे आपल्याला अपेक्षित असते की 8-10 फुटापर्यंत झाडाची हाईट व्हावी, 8-10 फूट हाईट झाली तर आपल्याला 700-800 किलो उत्पन्न येणार आहे. अच्छा, आता तेच जर हाईट आपण पाणी नाही दिले तर त्याच्याकडून उत्पन्नाची अपेक्षा करू शकत नाही ना आपण. बरोबर, की बाबा ते झाड आपल्याला 700-800 किलो उत्पन्न एकरी देऊ शकतं. तर त्याचे कायचं हे पीक असं सुप्तावस्थेत जातं, म्हणजे मरणार नाही, तग धरून राहू शकतं. 4 महिने जरी आपण पाण्याचा एक थेंब नाही दिला
तर हे पीक झाड मरत नाही. आणि ज्यावेळेस आपला पाऊस चालू होतो फुटवे यायला लगेच सुरुवात फुटवे येऊन आपलं 1.5-2 महिन्यामध्ये कटिंग होऊन जातं. नंतर एक बेस्ट आयडियल टाइम कोणता आहे बरं याची लागवड करण्याचा, बिया टाकण्याचा? नाही, पाणी जर असेल तर वर्षभरामध्ये आपण कधी करू शकतो, 365 दिवसामध्ये. क्या बात आहे. आणि पाण्याची कमतरता असेल समजा बुवा, आता काही बऱ्याचशा आपला कसं महाराष्ट्रातला बराचसा भाग ड्राय एरिया येतो, जसं तुमचा करमाळा तालुका. हो याच्यात आणि सेम आमचा अंबड तालुका तसाच आहे. नाही, बऱ्याचशा शहरांचं म्हणजे आपल्यातली जवळजवळ बऱ्याचशा शेतीची अवस्था तीच आहे की साधारणतः मार्च एप्रिल मे पर्यंत म्हणजे एप्रिल एंड पर्यंत पाणी असतात काही बरोबर लोक. मे मध्ये पाण्याची अडचण राहतेच. तर त्यावेळेस आपण काही करू शकतो, कटिंग करायची. आता जर जूनला लागवड केली, खोड मजबूत होतं, पुढे आपण पाणी जरी नाही दिलं तर खोड मरत नाही. फक्त आपलं एखादी कटिंगचं उत्पन्न बंद होईल एवढंच, बाकी काही नुकसान जास्त होत नाही. आता बाकी जर आपण कुठले फळबाग वगैरे केली तर त्याला जर पाणी कमी तर पूर्ण फळबाग आपली म्हणजे जळून जाते पाण्याअभावी. बरोबर. आणि नंतर लागवड करणे, नंतर 3-4 वर्षात टाइम देणे तेवढं काही शक्य नसतं. बरोबर. आणि सगळ्यात फास्ट म्हणजे एकदम 2 ते 2.5 महिन्यामध्ये आपलं कुठलंच पीक बाकी येऊ शकत नाही. म्हणजे 90 दिवसाची सायकल याची आहे असं म्हणायला हरकत नाही. पहिल्यांदा 90 दिवस, नंतर 60 दिवसाची सायकल कंटिन्यू राहते आपली. अच्छा, म्हणजे पहिल्या कटिंगच्या नंतर 60 दिवसाला दुसरी कटिंग येणार तुमचं? दुसरं कटिंग येतं. बरं, आता इथं झाली समजा याची सायकल आणि वर्षभरातल्या 6 कटिंग आपण गृहीत धरतो. 6 ऐवजी आपण 5 जरी समजा आपल्या हाती लागल्या तरी एक सॅटिस्फाईड उत्पादन आपलं याचं मिळू शकतं. बरं, आता याच्यामध्ये खर्च काय काय बरं, फर्टिलायझर्स म्हणा किंवा सुरुवातीला कसं तुम्हाला बिया लागवड करणे, जमीन तयार करणे, याच्यासाठी एक 20-22 हजार रुपये खर्च होईल. बरं. पाणी तुम्ही पाटाने देऊ शकता किंवा ड्रिप बी करू शकता. ड्रिप केलं तर 10 ते 12 हजार रुपये एक्स्ट्रा वाढतील. साधारणतः 30 ते 32 हजार रुपये तुमचं पहिल्या पैकी येऊन जाईल. अच्छा. आणि नंतर मग तुम्हाला कसं वर्षातनं एक वेळ शेणखताची एखादी ट्रेलर दिला आणि बाकी लेबर वगैरे जर म्हणलं तर वार्षिक 50 हजार रुपये टोटल खर्च होऊन जातो. खुरपणी वगैरे त्याला सुरुवातीला लागणार? हा, सुरुवातीला 1-2 खुरपणी करावं लागतील. नंतर 2 लाईनीच्या मध्ये आपण छोटा ट्रॅक्टर वगैरे चालवू शकतो. अच्छा. आणि बुडामध्ये जे तण येईल ते लेबर कडून आपण काढून घेऊ शकतो. ओके. असं वर्षभरामध्ये एक साधारणतः लेबरला जर म्हटलं तर 20-1 हजार रुपये कटिंग करणे, वाळवणे आणि तुमचं खुरपणीचा मग 20-22 हजार खर्च होतो वार्षिक. ओके. वर्षभरामध्ये एक 50 हजार रुपये खर्च किंवा 60 हजार रुपये पकडून चालायचं. आता तुमचं म्हणण्याप्रमाणे 3 ते 5 टनापर्यंत उत्पादन होतं. तर B2B मार्केटमध्ये टनेजला काय भाव आहे? एका टनाला किती भाव मिळू शकतो? कुठून कुठपर्यंत? मार्केट रेट कसं थोडं म्हणजे ह्याच्यावर म्हणजे सीझन नुसार अवलंबून असतात. साधारणतः 80 रुपयापासून 120 रुपये किलो पर्यंत बाजारभाव राहतात वाळलेल्या पानांचं. अच्छा, मिनिमम 80 रुपये आणि ते 120 पर्यंत, म्हणजे ह्या दरम्यान तुम्ही 40 रुपयाच्या मार्जिन मध्ये किंवा कमी जास्त प्रकारात ऍव्हरेज जर पकडलं तर 100 रुपये पकडून चालायचं सरासरी. क्या बात आहे. 100 रुपयापर्यंत भाव हा निश्चित तुम्हाला मिळू शकतो. ओके. तर आता वैयक्तिक प्रश्न आहे, तुमच्या या 4 एकर क्षेत्रामधनं वार्षिक तुम्ही किती उत्पन्न काढता? नाही, साधारणतः एक 16 टनापर्यंत जातं वार्षिक. 16 टनापर्यंत. आणि आतापर्यंतचा उच्चांकी रेट तुम्हाला किती मिळालेला आहे सर्वात जास्त? नाही, आता ह्याचं कसं राहतं, मार्केटिंग करण्यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत. समजा फॉर एक्झाम्पल आपण B2B ट्राय केलं की चल डायरेक्ट ठोकच आपल्याला माल द्यायचा, 120-125 पर्यंत हायेस्ट जातं. थंडीचं वगैरे एखाद्या वेळेस रेट हाय होतात. थंडीच्या दिवसात जास्त डिमांड जास्त असते. ओके. हे पीक उष्ण आहे, उन्हाळ्याचं याचं कसं लोक सेवन कमी करतात. थंडीच्या उन्हाळ्याचं उलट आहे याचं. उन्हाळ्याचं उत्पन्न सगळ्यात जास्त येतं, बाकी पिकांचं उत्पन्न कमी येईल. मग तुम्हाला स्टोरेज साठी कोल्ड स्टोरेज वगैरेची गरज पडते? नॉर्मली जे आपलं काही आपलं घर वगैरे आहे घरामध्ये आपण स्टोअर करू शकतो, किंवा नॉर्मली जे आपलं शेड वगैरे असतं ना, ओके, याला फक्त काय स्टोअर केल्यानंतर डायरेक्ट सूर्यप्रकाश आणि डायरेक्ट ओलावा, पावसाचं वगैरे पाणी लागू नये. अच्छा, म्हणजे डायरेक्ट सनलाईट येऊ नये आणि डायरेक्ट पावसाचं पाणी त्याच्यावरती पडू नये, एवढीच काळजी घ्यायची. आपण नॉर्मल टेम्परेचरला स्टोअर करू शकतो. आपल्या घरात जरी आपण समजा एखादी रूम आपल्याकडे आहे आणि तिकडे गोण्यामध्ये भरून जर का आपण ठेवलं, जसं की आता तुमच्याकडे आपल्यात जर शेड असेल पत्र्याचं, आपण शेड बनवलेलं असतं जाळीदार शेड, नाही पत्रे 4 बाजूने पॅक असेल, हवा बंद तरी काही अडचण नाही. मग त्याच्यात ह्युमस वगैरे याचा काही एकदा जर प्रादुर्भाव झाला नाही, एकदा ड्राय झाल्यानंतर त्याच्यात कुठलंही काही होत नाही. जर आर्द्रता वगैरे ओलावा राहिला तर मग बॅक्टेरिया वगैरे तयार होऊन त्याचं ते बुरशी येऊन सडून जातो तो. फॉर एक्झाम्पल असा जर का ड्राय झालेला पाला असेल, इतका ड्राय, नाही हा आता खूप खराब आहे, समजा खराब आहे, मी एक एक्झाम्पल घेतो की असा ड्राय झालेला जर का पाला असेल तर या पाल्याला ह्युमस किंवा याच्यात फंगस वगैरे जनरेट येऊ शकत नाही कुठलीच गोष्ट. पूर्णतः वाळलेला पाला जर असेल तर याच्यामध्ये फंगस वगैरे लागण्याची भीती नाही. बरं, याला वाळवण्याची प्रोसेस काय दादा? याला कसं वाळवलं गेलं पाहिजे? नाही, बेसिक आपण कसं एकदम सोपा जर पर्याय म्हणलं अगदी कमी खर्चामध्ये, शेती म्हणलं
तर बेभरवशाची झालेली आहे आणि सगळे निसर्गावर मार्केटिंग अवलंबून आहे. बरोबर. शक्यतो शेतकऱ्याने कुठले असू द्या, शक्यतो जास्त लय हायजेनिक तुम्ही ड्रायर म्हणा किंवा खूप इन्व्हेस्टमेंट म्हणून करण्यापेक्षा सुरुवातीला सगळ्यात सोपा पर्याय काय किंवा तुम्ही सन ड्राईंग सूर्यप्रकाशामध्ये सुकवू शकता. आता हे वलयपट्टी म्हणजे व्हरायटी आपण ट्राय करतो, खास हे त्या गुणवैशिष्ट्यासाठी बुवा याचं आपण 40-42 डिग्री किंवा 45 डिग्री पर्यंत जरी टेम्परेचर गेलं आणि उन्हामध्ये जरी सन ड्राईंग केलं तर याचा कुठल्याही प्रकारचा कलर बदलत नाही. एकदम अगदी जसा हिरवा झाडावरती कलर आहे त्याच पद्धतीने याचा हिरवा कलर राहणार. त्याच्यामुळे आपण सुरुवातीला शक्यतो प्लास्टिकच्या कागदावरती वगैरे खूप कमी खर्चामध्ये अगदी ताडपत्री टाकून हा सुकवू शकतो. अच्छा. आणि आता समजा हवा चालतीये तर निश्चितच तो उडणार पाला. नाही नाही, आपण हा कटिंग करताना पूर्ण दांडी सहित कट केलेला असतो. पानाचे दांडी सहित कट केल्यामुळे जोपर्यंत आपला पाला वाळत नाही, एक बाजू वाळली की आपण पलटी देतो, दुसरी बाजू वाळते, दुसरी बाजू वाळल्यानंतर आपण हलवला तर पाला वेगळा होतो. अच्छा. जोपर्यंत समजा हा वेगळा झाल्यानंतर पाला हवेने जाऊ शकतो, पण जोपर्यंत काडीला धरलेलं वेट आहे त्याच्यावर तोपर्यंत नाही जात, तोपर्यंत उडत नाही. 40 किलोमीटर वारे समजा तरी उडू शकत नाही तो. त्याची पण एक टेक्निक आहे. आता बऱ्याचदा आता मी इथं बसल्यानंतर मला प्रश्न पडला की एवढं जर का वारं आहे आणि आपण पाला ठेवला इथं तर डेफिनेटली तो उडून जाणार. नाही पण तो जोपर्यंत फांदीला आहे, फॉर एक्झाम्पल एखाद्या फांदीला जर का पाला आहे, अशा फांदीला जर का पाला आहे आपल्या आणि अशी फांदी जर का आपण वाळायला टाकली सोडू शकत नाही. जोपर्यंत वाळून हा पाला वेगळा होत नाही तोपर्यंत तो वाऱ्याने वाहू शकत नाही. अच्छा. म्हणजे ज्यावेळेस आपण हिला पूर्ण वाळल्यानंतर असं हलवू त्यावेळेस तो पाला खाली पडणार, मग तो वाऱ्याने वाहून जाणार. हा. मग त्यावेळेस आपल्याला काळजी घेणं, ज्यावेळेस आपण लगेच ज्यावेळेस पाला खाली पडतो झाडाचा झटकल्यानंतर तो आपण लगेच बॅगेत पॅक करून घेणार आहे. त्याच वेळेस बॅगेत पॅक करून घ्यायचा आणि त्या बॅगेज सील करून थप्पी मारून ठेवून द्यायचं, करू शकतो स्टोअर करायचा. बर. आता हे तर झालं समजा याचं पूर्ण नियोजन. आणि हे हा पाला साधारणतः आपल्याला नाही बाजारपेठ मिळाली लवकर, एखादं सीझन लेट झालं, 2-3 महिने लेट झाले, आपल्याला भाव मिळत नाहीये चांगला, किती दिवस एका ठिकाणी स्टोअर करू शकतो आपण, याची कॅपॅसिटी काय आहे? नाही, हा आता सीझनवर असतं. तुम्ही जर व्यवस्थित ठेवला तर 6 महिने 8 महिने टिकू शकतो. याच्या पॅकिंगवर बी डिपेंड आहे. ॲल्युमिनियम फॉईल म्हणून मार्केटमध्ये बॅग येतात, 2-2 वर्षापर्यंत स्टोअर करता येतो. पण एवढं स्टोअर करण्याची काही गरज पडत नाही. जास्त करून 5-10 रुपयाचं मार्केट कमी जास्त होतं. बाकी पिकांना नाही की 2 रुपयेच किलो झालं आणि 100च झालं. एवढं फ्लेक्सिबल रेट नसतात. फक्त एक 4 ते 5 रुपये किंवा 10 रुपयाचा फरक पडतो. ओके. हा. त्याच्यामुळे तुमच्या गुणवत्तेनुसार, तुमच्या मालाच्या क्वालिटीनुसार तुम्हाला रेट मिळतो. आणि आपण स्टोरेज बीज माल जर चांगल्या क्वालिटीचे असेल 6 महिने देखील ठेवू शकतो. 6 महिन्यापर्यंत ठेवता येऊ शकतो. तुमचा अनुभव काय सांगतो? मागच्या 4 वर्षात तुम्ही जास्तीत जास्त किती वेळ माल ठेवायची गरजच नाही पडत. आपण जास्तीत जास्त 2 महिन्या हार्वेस्टिंग झालं, पॅकिंग झालं की देऊन टाकतो लगेच. 3-4 महिन्यात आपण माल देऊन टाकतो. नाही लगेच पॅकिंग. आता आपलं हार्वेस्टिंग झालं 8 दिवस झाले, आता पॅकिंग वगैरे झालंय सगळं रेडी, आता आपण देऊ शकतो तो लगेच. यांच्या डील सुरू असतील तुमच्या? हो, चालू असतं. काय आज काय रेट आहे वगैरे? कंटिन्यू मध्ये असतं, ऑर्डर कंटिन्यू असतात, काही अडचण येत नाही, ठेवायची गरजच पडत नाही आपल्याला. अच्छा. आता एक महत्वाचा प्रश्न, याचं किती डिमांड आपल्याकडे जनरेट होते आणि आपल्याकडे असे किती मित्र आहेत की जे आपण ग्रुप शेती करतो आहोत आणि किती आपण सप्लाय B2B मार्केटमध्ये देऊ शकतो? नाही, ऑर्डर भरपूर असतात. मंथली 50-100 टनापर्यंत ऑर्डर. 100 टनांपर्यंत? हो. पण सध्या आपल्याकडे एक मंथली 4-5 टनापर्यंत असतो. 100 टनांपर्यंत ऑर्डर्स आहेत, म्हणजे रिक्वायरमेंट आहे 100 टनांपर्यंत. म्हणजे एक अतिशय महत्वाची आणि एक अतिशय मोठी अपडेट तुम्हाला या माध्यमातून देतोय. दादांचं म्हणणं आहे की कमीत कमी 100 टनांपर्यंत देखील रिक्वायरमेंट ही मार्केटमध्ये जनरेट होतीये, पण आपण ती फुलफिल करू शकत नाहीये. म्हणजे काय ना की आपल्याकडे सगळ्याच गोष्टी आहेत, 4-5 टनापर्यंत माल आपल्याकडे आहे. मार्केटची रिक्वायरमेंट त्यांच्याच कॉन्टॅक्ट थ्रू, केवळ त्यांच्या एका व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट थ्रू जर का आपण याची डिमांड करण्याचा प्रयत्न केला, डिमांड फुलफिल करण्याचा प्रयत्न केला, तर जवळपास 100 टनांपर्यंतची देखील रिक्वायरमेंट या कंपन्यांना किंवा या खरेदीदारांना आहे. पण आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आहोत. जर का आपण 10, 20, 50 जणांनी एकत्र येऊन या सगळ्या गोष्टींवरती काम करायला सुरुवात केली आणि त्यांच्या मार्गदर्शनात जर का आपण या शेतीकडे वळण्याचा प्रयत्न जरी केला तर निश्चितच आपण या मालाची पूर्तता करू शकू. इतकी शाश्वती मला वाटतं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दादांकडनं आपण घेऊच शकत आहोत. तर दादा, ही तर झाली समजा रिक्वायरमेंट, आणि या रिक्वायरमेंटला आपल्या तालुक्यातून किंवा तुमच्या आसपासच्या गावांमधनं किती फुलफिल केली जाते ही ऑर्डरची डिमांड? मंथली आपण 4 ते 5 टनापर्यंत करू शकतो, त्यापेक्षा जास्त होत नाही सध्या तरी. पण मार्केटमध्ये तेवढी रिक्वायरमेंट आहे, मार्केटला तेवढी गरज आहे, रिक्वायरमेंट तेवढे असतात कंटिन्यू. ओके. हा.
कसं होतं याच्यात आता बेसिक कोणच शेती करत नाही, आणि जरी केलं तरी लोक वेड्यात काढणार. आता कोणी जरी चालू केलं बाबा मी माझ्या जिल्ह्यात चालू करतो म्हणलं, त्याला सगळ्यात पहिला विरोध नातेवाईक असतात, शेजारी वगैरे वेड्यात काढणार. अरे हा काय करायला लागलाय मूर्खावणी, याला कोण खाणार कोण घेणार, आणि एवढं शेवगाचा पाला कोण घेतं का आणि कोण खातं का, याचं काही नाही, असं म्हणजे वेड्यात काढलं जातं. मग काय जे वेडे होतात तेच काहीतरी वेगळं करतात, क्रांती करतात, आणि ती उदाहरणं आजपर्यंत आपण पाहिली. वेडे इतिहास घडवतात, शहाणे इतिहास वाचतात. क्या बात आहे. आजपर्यंतचा इतिहास आहे. खूप महत्वाचं आणि मोठं विधान दादांनी केलं. तर या सगळ्या गोष्टी आहेतच आहे. शिवाय बेसिक काय होतं, आता मी जवळजवळ माझं 6वं वर्ष या फील्डमध्ये काम करताना, बरं, पण बरेच लोक वेड्यात काढतात. आता माझ्याकडे शेती आहे, करतोय, परवडल्याशिवाय कुठली गोष्ट माणूस एवढं कंटिन्यू ठेवत नाही किंवा ते वाढवत नाही. पण बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो, परवडते का, होते का. जर मला परवडत नाही तर मी ठेवणारच नाही ना ती शेती. कोण तोट्यात धंदा तर करू शकत नाही. पैसे जर मिळाले तरच मग माणूस त्या क्षेत्रामध्ये एकदम खोलवर असं म्हणजे लाईफ टाईम जास्त दिवस काम करू शकतो. बरं, आता एक महत्वाचा प्रश्न, या वाणाचं किंवा हे जी जात आहे याचं बियाणं तुम्ही उपलब्ध करून देऊ शकता की नाही? जर कोणाला लागत असेल तर गॅरंटेड आपण मागवून वगैरे घेऊन ते देऊ शकतो. अच्छा, जसं कोणाची असेल तसं ऑर्डर वगैरे बुकिंग करून जर घेतलं तर मग आपण देऊ शकतो. ही व्हरायटी कुठली आहे म्हटलं तुम्ही? दोनदा शेवग्याचं हा तामिळनाडूची व्हरायटी येते. अच्छा, हो. हिचं काय नाव आहे? वलयपट्टी म्हणून. वलयपट्टी नावाची ही व्हरायटी आहे. हो. आणि ही स्पेशली पानांसाठी आहे. हो. आणि ही जी व्हरायटी आहे ही कुठली आहे? नाही, ही सेमच आहे. आपण वलयपट्टीच आहे. वलयपट्टीच आहे, शेंगासाठी ट्राय केली. अच्छा, ही शेंगासाठी ठेवण्याचा प्रयत्न केला. बरं, मग आता इतकं मोठं झाड झालं आणि याच्या जर का ह्या फांद्या कट करून आपण याचा पाला काढण्याचा प्रयत्न केला नाही, मोठं जर झाड झालं तर आपल्याला हाताळाय खूप अवघड जातं आणि पाहिजे तशी पानांची क्वालिटी आणि क्वांटिटी आपल्याला भेटत नाही. पण आता एका अर्थाने हा प्लॉट जो काही हे क्षेत्र असेल हा फेल आहे असं म्हणायला? शेंगासाठी तर फेल आहे टोटली. शेंगासाठी फेल? हो, पाल्यासाठी नंबर 1 आहे. पाल्यासाठी आता मी जवळजवळ 3 वर्ष झालं माझ्याकडे आहे. बाकी ओडिसी व्हरायटी. याच्यावरती तुम्ही पाला घेतलाय का? नाही घेतलेला, ट्राय केले होते तसे, पण सक्सेस होत नाही. उत्पन्न नाही मिळालं उत्पन्न. लेबर कॉस्ट खूप जास्त जाते. लेबरना काढणं, हाताळणं आणि क्वालिटी त्या पद्धतीने राहत नाही. त्याची ग्रीनरी जास्त राहते. हा जास्त शेंगासाठी ट्राय केला तर त्याची ग्रीनरी तेवढी राहत नाही पाहिजे त्या प्रमाणात. बरं, ह्या शेंगासाठी ज्यावेळेस तुम्ही ट्राय केला याच्यात काय काय बदल केले मुख्यतः? म्हणजे याची कटिंग नाही केली? हा, कटिंग आणि लागवड अंतर वाढवलं. 10-5 वरती लागवड केली. अच्छा, लंब अंतर वाढवलं आणि थोडं ह्याचं शेंडा छाटणी वगैरे करावं लागते. सगळ्या गोष्टी ट्राय केल्या वेगवेगळ्या. याची कटिंगची टेक्निक सांगा बरं आम्हाला, कशी आहे, काय काय पद्धतीने कटिंग करतात आपण? फॉर एक्झाम्पल हे झाड आहे, आता याची कशी कशी कटिंग केलेली आहे आपण? नाही, हा पहिल्यांदा आपण साधारणतः 1 वीतभर सोडतो. 6 इंच सोडलं. इथं पायला कट पडला. हा कट घेत परत 1-2 इंच सोडत हवा आता वरती आलेला आहे. आता आत्ताची जी कटिंग झाली तुमची 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हा एक 12 ब्रांचेसचा कट घेतलाय तुम्ही. 12 ब्रांचेस कट केल्या. नाही, ऍव्हरेज कसं आता झाड फॉर एक्झाम्पल आता काही ठराविक झाडाला ह्याला 3च ब्रांच येऊ शकतात, काहीला 4 येतात, काहीला 2 येतात. आपण जर का इकडे पाहिलं तर इकडं केवळ 2च ब्रांच आहेत. 2च ब्रांच आहे त्याला. याला सब ब्रांच असतात का वरती? सब ब्रांच वाढत जातात. नाही, आपल्याकडे इकडे एक झाड आहे. ह्या झाडाची जर का आपल्याला आता कटिंग करायची झाली असती तर आपण कशी कटिंग केली असती याची, ह्या झाडाची? नाही, याला आता आपण हा जे मेन ब्रांच आहेत ना ह्याच्या, हा पूर्ण कट केले असते. जे काही 6-7 आपल्याला ब्रांच दिसतात हे पूर्ण कट करून वाळवत टाकला असता. हे अशाला असं वाळवता येतं? हो, हा असं वाळवत येतं. आता आणि याला नंतर एक बाजू वाळली की पलटी द्यायची, दुसरी बाजू वाळली की पूर्ण हलवला की पाला गळून जातो. ह्याला थोडं शेंगा आलत्या लेबरने, मग ते खाण्यासाठी एक झाड सोडून दिलं. तर अशा पद्धतीचं हे आहे. आणि ह्या 2 याच्यामधलं अंतर किती म्हटलात तुम्ही? 8 ते 9 इंच ठेवता येतं. म्हणजे 2 लाईनीमध्ये 5 फूट ठेवायचं. छोटा ट्रॅक्टर वगैरे आरामात चालतं. ओके. आणि 8 ते 9 इंच रोपांमध्ये ठेवता येते. अच्छा. तर मंडळी, अशा पद्धतीनं हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो. मोरिंगा पावडर आणि मोरिंगापासनं, शेवगापासनं ज्या काही पद्धतीचे उत्पादनं आपल्याला मिळतात त्यासाठीची ही शेती, स्पेशली शेवग्याच्या पाल्यासाठीची म्हणून केलेली ही शेती, आणि या शेतीतनं मिळालेलं भरघोस असं उत्पन्न, त्याचं नियोजन, त्याची लागवड आणि या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती दादांकडनं आपल्याला मिळालेली आहे. एक अतिशय महत्त्वाचा नोटिसेबल पॉईंट या ठिकाणी आम्हाला सांगावासा वाटतं की या सगळ्या क्रॉपला, या पाल्याला मार्केटमध्ये प्रचंड डिमांड आहे.
ती डिमांड फुलफिल केल्या जाऊ शकत नाही आहे. दादांच्या म्हणण्याप्रमाणे किमान 80 ते 90 टन माल हा मार्केटला अपेक्षित आहे. केवळ आपण महाराष्ट्राचा जरी विचार केला तर नाही का, पूर्ण देशभरात तर भरपूरच आहे. महाराष्ट्राचा जरी विचार केला आणि आपल्या मराठवाड्यातला आणि पश्चिम महाराष्ट्राचा जरी विचार केला तर इतकी डिमांड आहे आणि त्यातल्या त्यात आपण फुलफिल होऊ शकत नाही आहोत. सो शेंगा घेणं किंवा शेंगांपासनं उत्पन्न मिळवणं हा एक वेगळा पार्ट आहे. शेवग्याच्या झाडापासनं पाल्यापासनं उत्पादन मिळवणं हा एक वेगळा पार्ट आहे. तर आपण जी शेती करतोय ती नेमकी कशासाठी करतोय हे खूप छान पद्धतीनं त्यांनी आपल्याला या ठिकाणी अधोरेखित करून सांगितलेलं आहे. पाल्यासाठीची शेती, त्याच्यासाठीचं नियोजन, त्याच्यासाठीची लागवड, त्याला लागणारा खर्च, त्याच्यामध्ये होणारी मेहनत, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या ठिकाणी घेतली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची बाजारपेठ कुठे आहे, कशी आहे, कशा पद्धतीनं आपण देऊ शकतो, B2B मार्केटिंग कशा पद्धतीनं करता येऊ शकते, किंवा तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती याची पॅकेजिंग करून किंवा जे काही फूड लायसनिंग याला मला वाटतं गरजेचं आहे, फूड लायसनिंग करून तुम्ही याची मार्केटिंग करू शकता. अशा सगळ्या विषयांवरती आपण आज माहिती घेतलेली. म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा. आणि या व्हिडिओच्या संदर्भाने तुमचे काही कमेंट्स असतील तर त्या देखील नोंद करायला विसरू नका. धन्यवाद.